नमस्कार, आपण पाहत आहात दौंड जनता न्यूज। पुणे जिल्ह्यातील मंचर दूध भेसळ प्रकरणात 13 आरोपी अद्याप फरार असल्याचा मुद्दा चर्चेत असताना आता दौंड तालुक्यातील दूध भेसळ प्रकरणाबाबतही अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। दौंड तालुक्यात भेसळयुक्त दूध आढळून आल्यानंतर संबंधित टँकर चौकुला परिसरात रिकामा करण्यात आला होता। मात्र या संपूर्ण प्रकरणामागील मुख्य सूत्रधार कोण, त्याची ओळख आणि भूमिका अद्याप स्पष्टपणे समोर का आलेली नाही, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांनी मंचर दूध भेसळ प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे केली आहे। तसेच भेसळयुक्त दूध स्वीकारून प्रक्रिया करणाऱ्या दूध प्रकल्पांचीही सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी अन्न व औषध प्रशासनाकडे केली आहे। दरम्यान दौंड तालुक्यातील प्रकरणातही तपासाची व्याप्ती वाढणार का? मुख्य सूत्रधाराचा शोध लागणार का? भेसळयुक्त दूध नेमके कुठून आले, कुठे जाणार होते आणि या साखळीत आणखी कोणाचा सहभाग आहे का? या प्रश्नांची उत्तरे तपासातून समोर येणे अपेक्षित आहे। दूध भेसळ हा केवळ आर्थिक गुन्हा नाही, तर लाखो नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित अत्यंत गंभीर विषय आहे। त्यामुळे या प्रकरणातील सत्य निष्पक्ष तपासातून समोर यावे आणि दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई व्हावी, अशी जनतेची अपेक्षा आहे। या प्रकरणातील प्रत्येक घडामोडीवर दौंड जनता न्यूजची नजर कायम राहील।